नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय आजार कसं तरी होतंय आणि राष्ट्रीय गैरसमज लग्न झाल्यावर सुधारेल. राष्ट्रीय उपचार थोडी घे बरं वाटेल. एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करीत असतो तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले. बायको: काय आहे? नवरा: ह्या 2 वायरीपैकी एक वायर जरा धर. बायको: हां धरली. नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही. नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर. तर मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. मन्या त्याच्या मित्रांना ज्ञान पाजित असतो. जर परीक्षेत खूप कठीण पेपर आला तर डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि जोरात म्हणा, हा विषय खूप छान आहे म्हणून पुढच्या वर्षी मी पुन्हा शिकणार. पप्पू 10 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जाऊ लागला. शिक्षक: काय झालं? खूप लवकर चालला आहेस. पप्पू: काय करणार, ज्याच्या भरोशावर पेपर द्यायला आलो होतो तोच मला विचारत आहे. आजच्या काळात कुणावरही भरोसा ठेवता येत नाही. मी टीव्ही सोडून पाणी प्यायला गेलो तोपर्यंत गुंडांनी हिरोईनलाच पळवून नेलं. एक साहब बता रहे थे कि वे पिछले 35 सालों से गीता के उपदेश नियमित रूप से सुनते आ रहे हैं और उसी के मुताबिक जीवन जीते हैं. मेरा मन उनके प्रति सम्मान से भर गया. फिर बगल में बैठा एक आदमी मेरे कान में बोला, गीता इनकी पत्नी का नाम है. जिकडे बघावे तिकडे बायकोची चर्चा आहे. कोणी आणून रडत आहे तर कोणी आणण्यासाठी रडत आहे. एक पति ने खुद ही आत्मनिर्भर बनने का प्रयास किया. किचन में गया, 4 पीस ब्रेड सेकी और हरी चटनी लगाकर खा लिया. अब बेचारा 1 घंटे से चुपचाप बैठा है. पति बार बार पूछ रही है कि मेहंदी भिगोई थी, कहाँ गई? पति गुमसुम. त्या मुली पण आतंकवाद्यापेक्षा कमी नव्हत्या बरं का, ज्या सर वर्गात येताच आठवण करून द्यायच्या, सर तुम्ही होमवर्क चेक करणार होता ना. तीन दोस्त बैठे दारू पी रहे थे. पहला दोस्त: भाई मोटरसाइकिल से लद्दाख चलते हैं. दूसरा दोस्त: हाँ भाई चलते हैं. तीसरा दोस्त: पर भाई अपने पास तो साइकिल भी नहीं है. पहले दोनों दोस्त: हमें पता था तू दारू पी ही नहीं रहा, सिर्फ नमकीन खा रहा है. जगातले सर्वात निरागस 4 चेहरे. 1. झोपलेले बाळ. 2. आई वडिलांसमोर बसलेला आपला मित्र. 3. सुट्टीसाठी अर्ज करणारा एम्प्लॉई. आणि 4. बायकोला न सांगता मित्रांबरोबर पार्टी करून आलेला नवरा. दोन मुली गप्पा मारत असतात. पहिली: काय ग, तुझं वय इतकं वाढत चाललंय, मग तू लग्न का नाही करत? दुसरी: अगं माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जो मुलगा बघितला आहे तो वकील आहे. आम्ही त्याला लग्नाची तारीख विचारायला गेलो की आम्हाला पुढची तारीख देतो. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल.
आणि हो, हाईप पण नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हसत रहा, मजेत रहा.